नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। ही लॉटरी आली म्हटलं की सर्वसामान्य अर्जदारांना खूप आनंद होतो। त्यात म्हाडाचं मुंबई मंडळाची लॉटरी आल्यानंतर अर्जदारांचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो। मुंबईतील घरांच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या म्हाडाकडून वाढल्याचं पाहायला मिळतं। काही महिन्यांपूर्वी म्हाडानं 2030 घरांसाठीची सोडत जाहीर केली होती। त्यासाठी 1,29,000 एवढे अर्ज आले होते। तसेच 2023 मध्ये ज्यावेळेस 4,082 घरांची लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यासाठी 1,09,000 अर्ज आले होते। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा जरी लाखोमध्ये जरी प्रतिसाद असला तरी सुद्धा म्हाडाच्या काही घरांना प्रतिसादच मिळत नाही। 2023च्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश होता व या घरांची विक्री न झाल्यामुळे या घरांचा समावेश हा 2000च्या सोडतीमध्ये सुद्धा करण्यात आला। त्यावेळेस सुद्धा म्हाडाकडून 10 ते 15% घरांच्या किमती या कमी केल्या, म्हणजेच 75 लाखांनी घरांची किंमत कमी झाली तरी सुद्धा ही घरे विकली गेली नाहीत। ही घरे नेमकी कोणती आहेत, ही घरे न विकली झाल्याची कारणं काय आहेत आणि हे सविस्तर वृत्त काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आली की खूप साऱ्या अर्जदारांची यामध्ये अर्ज करण्यासाठी झुंबळ उडते आणि खूप सारे अर्जदार या लॉटरीची आतुरतेने मुंबईमध्ये घर घेण्यासाठी वाट पाहत असतात। कारण मुंबईमध्ये घरांच्या किमती या खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न हे फक्त म्हाडा पूर्ण करू शकते आणि म्हाडाकडून कमी किमती असल्यामुळे या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत। त्या खूप साऱ्या अर्जदारांच्या म्हाडाकडून अपेक्षा आहेत आणि त्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे। म्हाडाच्या मुंबईतील एका घरासाठी 40 अर्ज येतात। काही महिन्यांपूर्वी म्हाडाकडून 2030 घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, पण या लॉटरीमध्ये 2030 घरांसाठी 1,29,000 अर्जदारांनी अर्ज केले होते। आणि असं जर आपण 2023 मध्ये जी 4,082 घरांसाठी जी सोडतीची जाहिरात आली होती त्यासाठी जर पाहिलं तर 1,09,000 अर्ज आले होते। अर्जदारांची संख्या ही लाखांमध्ये असली तरी सुद्धा घरांची संख्या ही 2 ते 4,500 ते 5,000 घरापर्यंत एवढी घरे उपलब्ध असतात। अर्जदारांच्या तुलनेत घरांची संख्या कमी असल्यानं त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे। त्यामुळे येत्या 5 वर्षात म्हाडाकडून 2.5 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये लाखो लोकांचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। हे सगळं जरी असलं तरी म्हाडाकडून अतोनात प्रयत्न करण्यात येत आहे, घरांची निर्मिती करण्यात येत आहे। जरी 1 लाख अर्जदार अर्ज करत असतील या मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी तरी सुद्धा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असताना सुद्धा अशी काही घरे आहेत जी घरे विकली जात नाही आहेत किंवा ती घरे लॉटरीमध्ये मिळाल्यानंतर सुद्धा अर्जदार परत रिटर्न करत आहेत किंवा सरेंडर करत आहेत। तर ही नेमकी घरे कोणती आहेत? म्हाडाची 7.25 कोटीची घरे विक्रीविना, ताडदेवमधील 3 घरे विजेत्यांकडून परत, एका घराचा सोडतीमध्ये समावेशच नाही। म्हाडाच्या मुंबई मंडळाला मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी प्राप्त झालेली ताडदेवमधील काही केल्या विकली जात नसल्याची चित्र आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाला इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी प्राप्त झालेली ताडदेवमधील घरे काही गेल्या विकली जात नाही आहेत। येथील 7.25 कोटीच्या 7 घरांपैकी 4 घरे विक्रीविना पडून आहेत। 4 पैकी एका घराचा 2024च्या सोडतीत समावेशच नसल्याने उर्वरित 3 घरे विजेत्यांनी सरेंडर केली आहेत। उर्वरित एका घरासाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे। 2 घरासाठी विजेत्यांनी अद्यापही स्वीकृती न दिल्याने ती घरे विकली जाणार का नाही याची चिंता मुंबई मंडळाला लागली आहे। तसेच ही घरे गेल्या वर्षीच्या लॉटरीमध्ये सुद्धा होती। त्यावेळेस सुद्धा गेल्या वर्षीच्या लॉटरीमध्ये यापैकी एक घर हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना मिळालं होतं, पण त्यांनी सुद्धा हे नंतर घर सरेंडर केलं। त्यामुळे इतरही अर्जदारांचा कल हा थोडासा झुकलेला दिसला आणि अर्जदारा किंवा या लॉटरी किंवा या घरांसाठी अर्जदारांचा प्रतिसाद हा मिळतच नाही आहे किंवा जरी मिळाला तर हे अर्जदार
ही घरे सरेंडर करत आहेत. दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला 2023च्या सोडतीसाठी ताळदेवमधील क्रिसेंट टॉवरमधील 141.30 चौरस मीटर आणि 142.30 चौरस मीटरची अशी एकूण 7 घरे उपलब्ध झाली होती. 2023च्या सोडतीमध्ये या घरांचा सोडत काढण्यात आली होती. उच्च गटातील ही घरे आत्तापर्यंतच्या म्हाडाच्या सोडतीमधील सर्वात महागडी घरे होती. उच्च गटातील ही घरे आत्तापर्यंतच्या म्हाडाच्या सोडतीतील सर्वात महागडी घरे ठरली. या घरांच्या किमती 7.5 कोटीच्या घरामध्ये होता. म्हाडाच्या किमतीनुसार ही घरे महाग असली तरीसुद्धा बाजारभावाच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने ती घरे विकली जातील असा विश्वास मुंबई मंडळाला होता. मात्र 2023च्या सोडतीत 7 पैकी एकही घर विकले गेलेले नाही. या घरांसाठी लोकप्रतिनिधी विजेते ठरले होते, मात्र त्यांनी ही घरे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे शेवटी या घरांचा समावेश मंडळाने 2024च्या सोडतीमध्ये केला आहे. दरम्यान म्हाडाने 2024च्या सोडतीत घरांच्या किमती या 10 ते 25% कमी केल्याने या घरांच्या किमती 75 लाखांनी कमी होऊन त्या 6.25 कोटीच्या घरात गेल्या. दरम्यान 2024मध्ये 7 पैकी एक घर वगळता 6 घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. एक घर का वगळण्यात आले याचे कोणतेही समाधानकारक उत्तर मंडळाकडून देण्यात आलेलं नाही. आगामी सोडतीत समावेश. मंडळाच्या 2024च्या सोडतीतील ताळदेवमधील या 6 घरांना चांगला प्रतिसाद मिळाला, पण जेव्हा प्रत्यक्षात विजेत्याकडून स्वीकृतीपत्र घेण्याची वेळ आली तेव्हा 4 विजेत्यांनी घरे परत केली, तर 2 विजेत्यांनी अजूनही स्वीकृतीपत्रच दिलेले नाही. परत करण्यात आलेल्या 4 पैकी एकाच घरासाठी प्रतीक्षा यादीवरील विजेता असल्याने प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे, तर उर्वरित 2 विजेत्यांना स्वीकृतीपत्र सादर करण्यासाठी स्मरणपत्र देत मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली आहे. ही घरे मोक्याच्या ठिकाणी आणि प्रशस्त इमारतीत आहेत. ही घरे मोक्याच्या ठिकाणी आणि प्रशस्त इमारतीमध्ये आहेत, म्हणजे हे 5 स्टार प्रोजेक्ट आहे. घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी आहेत. असे असतानाही या घरांना प्रतिसाद का मिळत नाही हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. प्रतिसाद न मिळालेल्या घरांचा समावेश आगामी 2025च्या सोडतीत केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.